श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी द्विलासा. हे गोविंद श्रीनिवासा. हे आनंदकंदा परेशा. याही माम दीनबंधो. हे केशवा केशीमर्दना. हे माधवा मधुसूदना. हे पुतना प्राणशोषणा. पांडुरंगा रुक्मिणीपते. काय माझ्या आहे मनी ते तू जाणसी चक्रपाणी. तेच का रे तुझ लागुनी बोलून दाऊ पद्मनाभा. भक्त जी जी इच्छा करी ती तू पुरविसी श्रीहरी. ऐसे पुराणा भितरी आहे वर्णन बहुसाळ. म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा. सोडा मनीची कठोरता दास गणू हात तुझा असे. अकोटाचे शेजारी मुंडगाव नामे एक नगरी. तेथे बायजा नामे खरी समर्थांची भक्ती नसे. हळदी माळ्याच्या वंशात हिचा जन्म झाला सत्य. शिवराव नामे हिचा तात भुलाबाई जननी असे. बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी. ललाटी जे विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे. बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत. घेऊन गेला तिचा तात जमाताच्या गृहासी. परी उपयोग नाही झाला जामात शंड होता भला. तेने जनक जननीला शोक झाला अनावर. बायजेकडे पाहून जननी करी रोदन. माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते. भुलली म्हणे शिवरामासी. बायजाने ये ठेवायसी. दुसरा नवरा करूनहीसी देणे आहे भाग पहा. शिवराम म्हणे यावर ऐसा नको सोडू धीर. हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना. काही दिवस वाट पाहू नको ऐसी अधीर होऊ. बायजासी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला. नपुसंकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी. ते औषधाने होईल दुरी वाट पाही यास्तव. ऐसे उभयता बोलून बायजासी तेथे ठेवून आले मुंडगावा कारण आपुल्या घराते. बायजाचे वय 15-16. वर्ण काळा सावळा. तारुण्याने मुसमुसला होता जिचा शरीर भाग. डोळे नाक पाणीदार. बांधा उंच मनोहर. जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई. तिच्या थोरल्या दिरासी पाहून या बायजासी इच्छा झाली मानसी संभोग तिचा करावया. त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना. म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बायजा कारणे. हातास ऐशी मुळीन होई मीच तुझा पतीचे ठाई. आमरण करील पाही तुझे वेडे संगोपन. झुरणे दे हे सोडून आनंदित ठेवी मन. वेडे आजपासून मीच नवरा समज तुला. ऐसे त्याने सांगावे चाळे नाना करावे. काही आमिष दावावे चित्त तिचे भुलवावया. परी उपयोग होईना. बायजा जिच्यानं ये मना ती म्हणे हे नारायणा. का रे धन्य मांडलेस बालपणापासून ध्यायले मी तुझे चरण. त्याचेच काय हे मज लागून फलदृष्टी पडावे. जयाचा मी हात धरिला तो न आता पुरुष कळून आला. दैवयोगे समजून चुकला संसार नशिबी नाही मम. बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल पाही. कृपा करी रे शेषशाही स्पर्श परपुरुषाचा न व्हावा. ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापासी. आपुला हेत कळवण्यासी रात्रीची या समयाला. तो बायजाने इन्कार करून केले उत्तर. कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या. तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परीस साचार. सोडा हा अविचार स्वैर ऐसा होऊ नको. या तियेच्या भाषणा तो न आई आणि मुळी मना. होता कामाची वासना नीती वलया जात असे. अंगावरी टाकण्या हात जो तो पाही इतक्यात. तयाचा तो थोरला सूत माडीवरून पडला हो. खोक पडली डोक्यासी. बायजेने धरले त्यासी बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागले. हो बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा ह्या गोष्टीचा विचार करा. अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेचा केव्हाही. मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन. अनुपाप त्यासी झाला पूर्ण केले लिया कर्माचा. त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला. पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपुल्या मुंडगावी. भुलाई म्हणे पतीसी चला जाऊ शेगावासी. महाराजाते पुसायासी पुढील बाकीत बायजेचे. ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्येसी. महाराजाते पुसायासी आपुल्या या कांतेसह. बायजा घातली पायावर केली विनंती जोडून कर. कृपा करा या मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला. ते मग समर्थांनी ऐकले. शिवरामाशी हसत वदले. अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या.
जेवढे पुरुष जगतात तेवढे असते हिचे तात, उगीन पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला. घेऊन त्या बायजेला परत आला मुंडगावी. परी त्या समर्थ वचनाची बायजा आनंदली मनी. निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून. समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावात, त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिल्या प्रथम अडथळा जनकी जनने नाही केला शेगावास जाण्याचा. पुंडलिकाचे बरोबर त्यांना ऐसे वाटले, साधुचरण इने धरिले तेच तिच्या करतील भले. निज कृपेने कल्याणा पुरुषत्व देतील जामातासी, अशक्य ना काही संतांसी. ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थ ते. पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, तेने पुकार जगभरी ऐशा रीती झाली. हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे, तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरणी ज्वान, पुंडलिकासीही तारुण्य. यांची वारी विषयमान हीच आहे निःसंशय. परस्परे प्रीती जडली विषय सुखाची नवाळी. भोगण्या ही युक्ती केली वाटेते ह्या उभयतांनी. पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता. बायजाचा धरण्या हाता काकी तरुण दोघेही. पुंडलिक आहे मराठी, ही माळ्याच्या आली पोटी, म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला. भुलाई म्हणे बायजासी, तू का कार्टे अहर्निशी, पुंडलिकाच्या घरा जासी हे काही कळेना. ऐसा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ, कोल्हान उपोषित उसाची या फडामधी. वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला, कार्टे आमच्या नावाला काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्याशी, इला नका ठेवू ऐसी, लावून द्यावे मोह तरासी, पहा पोरगा माळ्याचा. पुंडलिकाच्या घरी जाते, सदा त्याचे हितगुज करते, एकमेका पाहून भरते येते दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास, घेऊन ह्या कार्टीस, सांगू अवघे महाराजास चाळे ह्या बायजेचे. संतांसी अवघे कळते, ते सन्नितीचे चाहते, पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. बुला शिवराम बायजाबाई, पुंडलिक भोकऱ्या आला तोही, चौघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थांच्या. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघन, हे बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा जरी करती तरी अंतर न द्यावे इजप्रती, दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपल्या पोरीस लावू नको भलता दोष, ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मेची. शिवाय या बायजाला कोठेही न नवरा भला, ही न आली करायाला संसारमुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी, जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिली गे. तिने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला कोणी न आता छळावे. ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गैवरून शब्द न काही बोलवे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुंडगावासी आला. पुढे बायजीच्या वारीला अडथळा न कोणी केला नसे. महाराज म्हणे आपुल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करतात. ते कैसे हे थोडक्यात गोष्ट सांगतो ये ठाई. भाऊ राजाराम कंवर एक होता डॉक्टर, पहा खामगावा कारण दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला, आणविले मोठ्या डॉक्टरला, औषध पाणी करायाला खामगावा माजारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटसी बांधिली, शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचाही उपयोग झाला, फोड वाढू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी, व्याधी असह्य झाली खरी, शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो, आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय. पावणे दुसरी सोय काही नसे राहिली. पडल्या जोडी हात, म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ, या लेकराच्या वृथा अंत किमशी आता पाहू नका. ऐसी श्रोते विनविणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटोनी, सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्द किर्र. कोल्हे हुकेने कांतार, दणाणून गेले हो. तो एक दमणी आली, तट्ट्यावरी लागलेली गाडीस होती जुंपली जोडी खिल्लाऱ्या बैलांची. कंठा माझी घागरमाळा वाजू लागल्या खळखळा. मागे पुढे सोडीला
होता पडदा दमणीस. दवाखान्याच्या दारापासी दमणी आली निश्चयसी. डॉक्टर पाहत होता तिसी पडून आपल्या शय्येवर. तो एक उतरला ब्राह्मण दमणीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टरांच्या बंगल्याचे. डॉक्टरांच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी प्रश्न केला कोठूनी आपण आलात ये ठाई. ब्राह्मण बोले त्या कारण माझे गजानामाभिधान तीर्थ अंगारा घेऊन शेगावरून आलो मी. डॉक्टर भाऊ कौराला तो का हे फोड झाला हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ हे घ्या आपुल्या हातात. मी जातो आता परत वेळ न मशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण. त्या शोधवया कारण भाऊने शिपाई पाठवला. परीन पत्ता लागला गाडीनं दिसली कवणाला. भाऊ मनी घोटाळला कशाचानं तर्क चाले. फोडास लाविता अंगारा तो तात्काळ फुटला खरा. येऊ लागला भराभरा पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली भाऊ झाला पूर्ववत. दशेना गेला शेगावास तो समर्थ वदले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलास नुसतान चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून. हृदय आले उचंबळून त्या भाऊ कौराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन. लेकरासाठी धावून खामगावास आला हो. कौरे केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाणं. अंतर्ज्ञानी अस्थिपूर्ण श्री गजानन अवलिया. असो एकदा समर्थ स्वारी निघती झाली पंढरपुरी. त्या श्री चंद्रभागेतिरी विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर दिवसवारीचा साचार. स्पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा पाटील हरी बापूना व मंडळी दुसरी सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार. येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालासे. झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे आहेत म्हणून गावांचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बोवा साचा गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा. शेगावीच्या पाटील वंशा म्हणून पाटील शेगावीचे. गोमाजीला वंदून साचे रस्त्यास लागती पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथात बैसूने निघते झाले पंढरीला. हरी पाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी. बापूंना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी कचित कोठे भूमीवरी. पर्जन्याची दृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार. भरती येता सागर जेवी जाय उचंबळोनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी. जय जय रामकृष्ण हरी भक्त म्हणती उच्चस्वरी. शब्द कवणाचा कवणाला न ऐकावया ऐसा आनंदी आनंद चालला. तो वानू कोठवर नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर. सावता गोरा कुंभार श्री तुकोबा देहूकर. सोपानमुक्त जनार्दन या संतांच्या पालखी. पंढरीस आल्या देखा भक्तांनी उधळलेला बुक्का आदर करा या कारणे. त्या योगे आकाशात बुक्क्यांचे जणू झाले छत. सुवास उठला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला. उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेचा वाटेवरी वाडा चौफळ्या शेजारी. दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलीस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यांवरी. पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशीचं साचार हरिपाटला बरोबर. बापूंना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापूंना मागे राहिला तो होता स्नानासी गेला म्हणून त्यासी वेळ झाला. मंडळी गेली निघून स्नान करून आला घरी. तो समजले ऐशापरी दर्शनासी गेली सारी. आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा. धरून हेत राऊळ्यांच्या भोवती अमित. गर्दी झाली लोकांची मुंगीस वाट मिळेना. तेथे हा बापूंना केवी जाईल दर्शना. शिवाय गरिबी पदरात बापूंना म्हणे मानसी. हे विठ्ठला ऋषिकेशा कार्य निष्ठुर झालासी. मजला देई दर्शन तू सावत्या माळ्या कारण. अरणी गेलास धावून
तेवी येई रावळातून मज भेटाया पांडुरंगा. अरण होते 8 कोस तैसे नव्हे येथे खास. मी मंदिराच्या सान्निध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथांचा असशी नाथ. मग कारे देवा मजप्रत उपेक्षिले यावेळी. ऐसा बहुत धावा केला शेवटी बापूंना हातात झाला. परत बिराडासी आला अस्तमानाचे समयस. मुख झाले म्लान अवघ्या दिवसांचे उपोषण. बापूनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. शरीर मात्र होते घरी. मनमंदिराच्या सभोवारी फिरत होते भिरीभिरी. याचे नाव ध्यास हो. बापूनासे पाहून हसू लागले अवघेजण. हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणा. शेगाववरून दर्शना पंढरीसी आली जाणा. येथे येऊन खेळ नाना फिरला पाहत गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती यास कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापूनाला वेदांत आहे अवघा आला. तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत. वेदांताचे ऐसे मत दगडा माझे काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन. बापूनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला हा येथे कशास आला. का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. आहो हे वेदांती लोका ज्ञान सांगती. शब्द चावटी हमेश करती अनुभवाचा लेश नसे. सगुणोपासना झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसे उपहास तयाचा प्रत्येकाने केला साचा. अवघ्यांपुढे एकट्याचा टीका व गावा कुठुनी. तो बापूंना बसला उपोषित दांतांसी लावून दात. ते होते अवघे पाहत स्वामी निजल्या जागेहून. गरिबाचे साकडे साधूलाच एक पडे. सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापूंना दुःख नको करूस नाना. तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी. तो महाराज उभे राहिले कटी हात ठेविले. पाय खाली जुळविले समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी मूर्ती सावळी गोमटी. बापूनाच्या पडली दृष्टी शीर ठेविले पायांवर. पुन्हा जो पाहे वरी समर्थ दिसले पाहिल्या परी. तिने बापूनाच्या अंतरी अति आनंद झाला. धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टीस पडला तोच त्याने पाहिला दर्शना जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजास तेच दर्शन आम्हास होऊ द्या. आम्हा आहेत आस पुनरपी श्रींच्या दर्शनासी. ऐसे ऐकता भाषण बोलते झाले गजानन. बापूंनासारखे आधी मन तुम्ही करारे आपुले. ते तसे झालियावरी दर्शन घडविन निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एकरूप साक्षात. गुळाच्या त्या गोडीप्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी. बापूनाच्या अंतरी दर्शन ते ठसविले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण. रसिक चतुर विद्वान संत सेवान जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे. म्हणूनच नाव ठेवले नामदेव बालकासी. कवठे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा. तो वराडी प्रांतीचा म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीसी मरी आली मुक्कामासी. त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारता. प्रेतामागे चाले प्रेत पोलीस शिरती घरात. यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टरांच्या हुकमाने. वारकऱ्याला ओढती गाडी माझी बसविती. चंद्रभागेच्या पार करती कुर्डवाडी रस्त्याला. हा कवठे बहादुराचा वारकरी झाला मरीने आजारी. डाळ होती वरच्यावरी उलटी मुळीच थांबेना. गोळे हाता पायांसी येऊ लागले बहुवसी. कोण न जाई त्याजपसी शुश्रूषाच्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत. शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला. कठीण काळाच्या समयाला कोणी न येती उपयोगी.
लोकसुखाचे सोबती, संकटकाळी अभ्यरती, तेथे एक रक्षण करती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले, हा ओसरीवर निजला यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सदया, याच्या नादी लागता वाया संकट येईल आपणाते. 50 माणूस बरोबर आपल्या येधवा साचार, मरीचा तो झाला जोर सांप्रत या पंढरीसी. अशा स्थितीत ये ठाई थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणती अवघ्याला, तुम्ही कैसे खुळावला, आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे. ऐसे वधून जवळ गेले, वारकऱ्याच्या करा धरले, त्यासी धरून उठवले आणि केले मधुरोत्तर. चला बापा उठा आता, जाऊ आपल्या वढार प्रांता. वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वराड कशाचे हो, समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त. तई म्हणाले सद्गुरुनाथ, वेडा ऐसा भिवू नको, तुझे टळले गंडांतर. ऐसे वधून ठेविला कर, त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती. संताने त्या धरिले हाती, त्या ते निज मने यम नेई कैसा. घटकेत झाला पहिल्या परी, मंडळीच्या बरोबरी. चंद्रभागेच्या पैल तारी, आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्यासी, बंदी समर्था चरणांसी. म्हणे दयाळ्या काढिले मशी, दाढेतून काळाच्या. ऐसा पडता चमत्कार, भक्त करती जय जयकार. आले कुरडू वाडीवर, निर्धास्तपणे सर्वही. पंढरीची करून वारी, आली शेगाव प्रति सारी. मंडळी ती बरोबरी, श्री गजानन स्वामींच्या. एक कर्मठ ब्राह्मण घ्या आला दर्शन, त्या शेगाव कारण श्री गजानन स्वामींचे. तयाने स्वामींची कीर्ती निजदेशी ऐकली होती, म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. 16 ओळे त्याचे अति, तो होता मध्वमती. खट्टू झाला परमचित्ती, समर्थांसी पाहता. व्यर्थ आलो म्हणे येथ, या वेड्यासी वंदनाप्रत. हा भ्रष्टाचा आहे सत्य, सार्वभौम शिरोमणी. 16 ओळे येथे मेले, अनाचाराने राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्रे आले सूत, पडले होते त्यांचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न, आणू कसे जीवन. श्वानमध्ये पडला हा, याला न कोणी उचलेसी. गांजा सदैव धुन्न किती, या वेड्या ते वंदिताती. महाराज महाराज म्हणून जोळ याचे साधूपण, मला बुद्धी कोठून. झाली याचे दर्शन, घ्याया काही कळेना. त्याचा संशय फेडावया, समर्थ आसन सोडून या. येते झाले तया ठाया, जेथे होतात ब्राह्मण. आणि म्हणाले तयाप्रत, पूजा करावी यथास्थित. कुत्रे झाले नाही स्मृत, संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागवला, निज समर्था बोलू लागला. अरे नाही वेड मला, तुझ्या सम लागलेले. कुत्रे मरून झाला प्रहर, त्याचे प्रेत रस्त्यावर. पडले याचा विचार, तुम्ही न कोणी केला की. ऐसे असता विप्राला समर्थांनी जाब दिला. आम्ही भ्रष्ट, आम्हाला तुम्हास समज्ञान नाही. परी खंतन करा तिळभर, पाणी आणाया घागर. घेऊन चलावे सत्वर, माझ्या मागे विप्रवारा. ऐसे बोलून कुत्र्यापाशी येत होते पुण्यराशी. स्पर्श पदाचा करिता त्यासी, कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार, ब्राह्मण झाला निरुत्तर. म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली, योग्यताना जाणेली. ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा, आज सारे क्षमा करा. वरदहस्त ठेवा शिरा, मी अनंत अपराधी. तूच 16 साचार, एक आहेस भूमीवर. करण्या जगाचा उद्धार, आम्हा दाडिले ईश्वराने. श्रोते याच दिवशी भली, समराधना त्याने केली. कुशंका मनाची पार फिटली, लीन झाला अत्यंत. प्रसाद घेऊन गेला परत, आपुल्या तो देशाप्रत. समर्थ साक्षात भगवंत, ऐसी प्रचिती आली तया. स्वस्ती श्रीदास गणू विरचित,
हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविका लाभो सत्पथ हेची इच्छी दासगण. शुभं भवतु. श्रीहरिहरार्पणमस्तु. इति 18 समाप्तः.